भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्या वादाची। महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीमध्ये महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे। याच घोषणेवर भाजपने आता जोरदार टीका केली आहे। बोलणं मोठं, लक्षण खोटं, महिलांच्या हक्कावर दरोडा, काँग्रेसचा हाच खरा चेहरा अशा आशयाचा उल्लेख भाजपकडून जाहिरातीमध्ये करण्यात आलाय। यात कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने महिलांसाठी दरमहा पैसे देण्याची घोषणा केल्याचाही उल्लेख करण्यात आलाय। खटाखट खोटं आश्वासन देणाऱ्यांपासून सावधान असंही या जाहिरातीत म्हटलंय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये खरं तर वाद पेटलेला आहे। दुसरीकडे आता महिला विरोधी काँग्रेसने नेहमीच आपल्या खोट्या वचनांमुळे नारी शक्तीचा अपमान केल्याचाही आरोप या जाहिरातीतून करण्यात आला। झूठ ही लेना, झूठ ही देना, झूठ ही भोजन, झूठ चवेना। गोस्वामी तुलसीदास यांची ही चौपाई अगदी महाविकास आघाडीसाठीच लिहिली असं वाटतं। काँग्रेसने लोकसभा निवडणुकीमध्ये महिलांच्या खात्यात खटाखट 8,500 रुपये देण्याचं वचन दिलं होतं। खोटी फॅक्टरी दर महिन्याला 3000 देण्याचं वचन मायमाऊलींना आता महाराष्ट्रात